असं काय नसतंय. या वाक्यामुळं घरात 24 जणांची फॅमिली होती, ती राहिली 9 जण. एक हॉरर स्टोरी आहे, सत्य घटना आहे, लय भारी आहे, तुम्हाला सांगतो. एका घरात का नाही रुद्रयाग नवचंडी याग करायला 4-5 जण ब्राह्मण गेली होती. म्हणजे ते मित्रच होते थोडक्यात. त्यांना सांगितलं होतं बाबा तिथं जाऊन तुम्ही यज्ञ वगैरे करा. जसं ती घरात पाऊल टाकते ती तसं घरातलं 5-6 बल एकदम फटफट फुटते ती. आता ही तुम्हाला पिक्चरची स्टोरी वाटेल, पण ही रिअल सत्य घटना त्या ब्राह्मणांनी सांगितलेलं. आत पाऊल टाकलं की लगेच जसं म्हणजे असं पिक्चरागत का नाही फट फट असं बल फुटलं. त्याच्यानंतर त्यातल्या एका ब्राह्मणाला ताप आला आणि ती जाग्यावर बसलं खाली. आणि सेम टाईम त्याच ब्राह्मणाला त्याची जी बायको घरी होती तिला सुद्धा ताप आला आणि ती जाग्यावर आजारी पडली. त्याच्यानंतर घरात जसा आपल्या कारखान्याच्या मळीचा वास असतो का नाही तसा घरात सगळ्यात उग्र घाण वास यायला लागला. तसं त्या ब्राह्मणांना लक्षात आलं की घरात काय ना काहीतरी विषय लय मोठा आहे, हिथनं पळून गेलं पाहिजे. तसं ती ब्राह्मण तिथनं जी धुमच्याकडे पळालं ती परत बाहेर जाऊनच फोन केला, दादा असा असा विषय झालाय. म्हणलं 100% विषय मोठा असणार आहे. जसं त्यात त्यांच्या घरातल्याच पण कळलं, घरातल्याच मानत नव्हती घरातली. ह्यो विषय ह्यो किस्सा झाल्यावर लगेच घरातली बी गायब झाली, सगळी घर सोडून गायब झाली. आता त्यासनी काय वाटलं की घर सोडलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, असं होत नाही. तुम्ही जिथं जाणार तिथं तो प्रॉब्लेम येणारच आहे, ही ध्यानात घ्या. त्यांच्या रानात का नाही एका ठिकाणी औदुंबराचं झाड होतं, लय जुनं, म्हणजे बुंदा बिंदा मोठा होता. कारण पार्श्वभूमी विचारावी लागते ना, काय विषय नक्की झालाय किंवा काय नाही. आपल्याला तर असल्या गोष्टी ऐकायला लय मजा, आणि ही तर काय सत्य घटना आहे म्हटल्यावर विषय संपला.